जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंगची पोस्ट तयार करणार आहे। त्यामुळे काय होईल, तुम्हाला जर ऑर्डर मिळायचं असतील तर त्या मिळू शकता लवकरात लवकर, कारण की तुमच्याकडे काय काय व्हरायटीमध्ये तुम्ही बॅनर किंवा व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर ते सर्व तिथे दिलेलं असतं। आणि त्यामुळे लोकांना तुम्हाला व्हिजिट करायला सोपं जाऊ शकतं। तुम्ही इंस्टाग्राम वगैरेला पिन करून जर ठेवली आहे पोस्ट तर तुम्हाला फायद्याचा आहे। आणि या पोस्टला तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब आणि झेडआर्चर दोन ॲप्लिकेशन लागणार। ते दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्याच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आता तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरचं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करा। तर त्या टेलिग्राम चॅनलवर जे आपण पिक्सेल लॅब दिलेला आहे ते पिक्सेल लॅबची जे पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड तिथेच त्या फाईलच्या खाली कमेंटमध्ये मी दिलेला आहे, तिथून तुम्ही तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं। त्यानंतर झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे आणि डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं। त्यामध्ये काही डिजिटल मार्केटिंग नावाचे अशा प्रकारचे तुम्हाला झिप फाईल तिथे मिळून जाईल। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचं। इथे पासवर्ड टाकून घ्यायचं, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्या समोर एक डिजिटल मार्केटिंग नावाचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे। तर फोल्डरला ओपन केल्यानंतर त्यामध्ये PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईल आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये ओपन करायची। तर या पिक्सेल लॅबची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता साधे पिक्सेल लॅबमध्ये ओपन नाही करायची ती PLP फाईल, कारण मी जे फोंट यूज केला आहे ते फक्त या पिक्सेल लॅबमध्येच आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे एकदम खतरनाक अशी PLP फाईल इथे आपली ओपन झालेली आहे। तर आता सर्वात अगोदर ते लेअरवरती क्लिक करायचं आहे। तर लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारे दिलेले आपण इथे लोगो डिझाईन झाले, मार्केटिंग पोस्ट झाली, ऑल टाईप्स व्हिडिओ, इलेक्शन पोस्ट, फेस्टिवल पोस्ट, वेडिंग, बर्थडे। तर या सर्व प्रकारचे आपण इथे खाली एक कॅटेगरी वाईज इथे लावलेलं आहे, म्हणजे टेक्स्ट टाकलेलं आहे की बुवा आमच्याकडे काय काय सुविधा आपले अवेलेबल आहे। तर तुम्ही इथून आता एडिट करू शकता, काय अशा प्रकारे तुम्ही इथे दुसरं पण काय टाईप करू शकता। आता मी इथे फोटो एडिटिंग टाकतो, ओके। काय अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता, खालचे जे पॉईंट आहे ते चेंज होऊन जातील अशा प्रकारे। तर आता बाकी काही चेंज करायचं असेल, आता इथे मी माझं नाव लिहिलं आहे तर इथे तुम्ही तुमचं नाव पण लिहू शकता। आता इथे ओके, तर अशा प्रकारे ओके केल्यानंतर खाली नाव चेंज होऊन जातं। तर इथे यावाला फॉन्ट आपण एकदम खतरनाक यूज केलेला आहे, इथे पण तुम्ही चेंज करू शकता। अशा प्रकारे आणि इथे जर लेअर जरा ॲडजस्ट करून घ्यायचे, म्हणजे खालीवर होत असतं फोटोमध्ये, ओके। तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं। त्यानंतर जर बाहेर पडत असेल टेक्स्ट तर साईज थोडीशी कमी करायची, त्यानंतर डनवरती क्लिक करायचं। इथे तुम्ही कॉन्टॅक्ट पण लिहू शकता तुमचा। लेअरवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे खाली यायचं आहे, इथे कॉन्टॅक्ट नावाच्या वरचं जे टेक्स्ट आहे आपलं, तुमची इंस्टाग्राम ID पण दिलेली आहे। इथे तुम्ही मोबाईल नंबर पण टाईप करू शकता, MO लिहायचं, डॉट लिहायचं आणि इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो पण आहे तो इथे टाईप करू शकता। काय अशा प्रकारे ओके केल्यानंतर खाली चेंज होऊन जाते। तर तुमचं नाव पण तिथे लिहू शकता, पण नाव लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण इथे आपण ऑलरेडी जे आपलं ग्राफिकचं जे शॉप आहे त्याच्यावरती नाव दिलेलं आहे। तर अजून काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने। मला तर असेच म्हणजे एकदम परफेक्ट वाटते डिझाईन, काही चेंजेस करायची आवश्यकता नाही आहे यामध्ये। आता याला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथे फॉर्मॅट PNG सिलेक्ट करायचं आणि डायमेन्शन अल्ट्रा ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। याने आपलं जे आता हे पोस्ट आहे हे डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होईल।
इथून तुम्ही इंस्टाग्राम वगैरे कुठे पण लावू शकता. व्हॉट्सअप वगैरे बिझनेस व्हॉट्सअप जर असेल तर तुम्ही तिथे कॅटलॉगमध्ये टाकू शकता हे पोस्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.